टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। मावळच्या कुंडमळा पूल दुर्घटनेमध्ये 4 जणांचा मृत्यू झालेला आहे, तर 51 जण जखमी झालेले आहेत। त्या जखमींना तळेगावमधल्या वेगवेगळ्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलेला आहे। विजय आता आपल्या सोबत आहे। यांना देखील आताच तळेगावमधल्या एका रुग्णालयात अतिदक्षता विभागात ठेवण्यात आलेला आहे। नेमकी काय परिस्थिती होती आणि विजय तुमची तब्येत नेमकी आता कशी आहे? तब्येत आता बरी आहे। पायाला फ्रॅक्चर आहे, कमरला पण लागलंय, जोरात मार लागलाय खूप। काय नेमकं काल काय झालं होतं? घटनास्थळी तुम्ही तिथे होता, सगळं बघितलं, काय नेमकी घटना झाली? तिथं म्हणजे गर्दी जास्त झाल्यामुळे तो पूल जुना असल्यामुळे तो कोसळला, एका क्षणात खाली कोसळला। म्हणजे काय झालं काही समजलंच नाही। कमीत कमी 60-70 लोक तिथून खाली पडली आणि 4 लोक मला वाटतं मरण पावली आणि बाकीची जखमी आहेत। 2 लोक वाहून गेली, ते अजून सापडली नाही आहेत। तुम्ही कसं तुमचं नेमकं कसं बचावलं तुम्ही या सगळ्या घटनेमध्ये? खाली पडल्यानंतर आता प्रत्येकाचा जीव वाचवा वाटतो ना, तरी मी 2 लेडीजना बाहेर काढलं आणि त्यांना कळेला टाकलं। नंतर मला समजलं आपल्या पायाला पण लागलं। खाली घसरत गेलो वरती मोठ्या दगडावरती। तिथून मग तिथल्या स्थानिक लोकांनी मदत केली आम्हाला। तुम्हाला पोहता येत होतं म्हणून तुम्ही सगळं बचावलं? हां, पोहता येत होतं, पण पाण्यात पडलोच नाही ना, दगडावरती पडलो ना आम्ही। तुम्ही कुठले आहात आणि इकडे कशासाठी आला होता? मी प्रॉपर अकोल्याचा आहे, विदर्भ। इथं चाकरला कंपनीमध्ये जॉबला असतो आणि रविवार सुट्टी असल्यामुळे फिरायला आलो मित्रांसोबत। बाकीच्या मित्रांचं काय तुमच्यासोबत असणार? एक मित्राला लागलंय, तो अथर्व हॉस्पिटलला आहे ॲडमिट, बाकी 4 सुखरूप आहेत। कशामुळे हे सगळं घडलं होतं? गर्दी वाढल्यामुळे झालं? हां, जास्त गर्दी झाल्यामुळे। आणि या सगळ्या याच्यामध्ये तुम्हाला वेळीच उपचार वगैरे सगळे मिळाले? हां, वेळीच उपचार मिळाले। तिथून स्थानिक लोकांनी पण लवकर ॲम्ब्युलन्स आल्या, तिथं ताबडतोब आम्हाला वरती घेतलं आणि ॲम्ब्युलन्समध्ये टाकलं आणि हॉस्पिटलला पाठवलं। या सगळ्या घटना होत होती त्यावेळी इतर लोकांची काय नेमकी परिस्थिती होती तिथे? जे काही इतर काही वाहून गेले किंवा मदतीसाठी काही हे करत होते इतर लोकांना? प्रत्येकजण मदतीसाठी आवाज करत होता, मदत करा म्हणून। कारण माझ्यासारखे खूप जण होते तिथं पडलेले। लहान मुलं होते, लेडीज होत्या, काही तरुण मुलं पण होती। तरुण मुलं जास्त होती, लेडीज पण होती आणि लहान मुलं पण होते पडलेली। तुम्ही काय बघितलं नेमकं तिथं सगळं घटना घडत असताना? बघितलं म्हणजे एकदम अक्षरशः असं म्हणजे बघवत नव्हतं, असाक्षी नव्हता तो। असं वाटतं तो कुणाच्या बाबतीत असं घडू नये। शासनाने तो पूल जर बंद केला असता तर असं घडलं नसतं ना। पूल बंद असताना तिथे फलक देखील लावला होता, पण तरी हे फलक नव्हता तिथं लावलेला। तिथं मला वाटतं पोलीस लोक पण होते, पण त्यांनी काही म्हटलं नाही कोणाला जा नका का जाऊन। लोक ये जा करत होती, अचानक गर्दी वाढली तर पूल खाली पडला। आता आम्ही तिथलं प्रॉपर नसल्याने आम्हाला काही माहिती नाही ना। विजय यांची प्रकृती आता स्थिर आहे, ठीक आहे, मात्र इतर 4 जणांचा तर मृत्यू झालेला आहे आणि नेमकी घटना कशी घडली होती याची माहिती देखील विजय यांनी दिलेली आहे आणि या सगळ्या घटनेमध्ये ते स्वतः मात्र बचावलेले आहेत, कारण त्या ठिकाणी जेव्हा पूल तुटला त्यावेळी ते दगडावरती पडलेत, पाण्यात न जाता त्यांना पोहता देखील येत होतं, मात्र स्वतः बचावल्यानंतर त्यांनी इतर लोकांना देखील त्या ठिकाणी सुखरूप बाहेर काढलेलं आहे। सध्या ते तळेगावमधल्याच अतिदक्षता विभागात आहेत, मात्र या सगळ्या घटनेला प्रशासन जबाबदार आहे असं देखील विजय यांचं म्हणणं आहे। कॅमेरामन विशालसह मी योगेश बोरसे, TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।